तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपल्या पाठीमागे जे तुम्ही बघताय तर या ठिकाणी आपण गवार लागवड करतोय। तर गवार लागवडी संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सर्व माहिती देणार आहे की पूर्व मशागत कशी केलेली आहे, बेसल डोस काय काय आपण दिलेले आहे, कशा अंतरामध्ये लागवड करतोय, बीज प्रक्रिया कशी केलेली आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहे शेतकरी मित्रांनो। तत्पूर्वी जे शेतकरी आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी बकाल ॲग्रो पॅटर्न चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की बकाल ॲग्रो पॅटर्नवर येणाऱ्या व्हिडिओमधून तुमचा थोडाफार काही फायदा होतोय तर तुमच्या इतर सहकारी शेतकरी मित्रांना आपला बकाल ॲग्रो पॅटर्न फॉलो करायला सांगा, जास्तीत जास्त शेअर करायला सांगा, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा असा एक स्ट्रॉंग नेटवर्क असलेला ग्रुप तयार केला जाईल आणि त्यामध्ये शेतकरी एकमेकांच्या संगनमताने पिके घेतील शेतकरी मित्रांनो। चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया की उन्हाळ गवार लागवडी संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीनं पूर्व मशागत केलेली आहे, बेसल डोस कोणते दिलेले आहे आणि बियाणाला बीज प्रक्रिया कशी केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गवार लागवड आपली चालू आहे। 20 गुंठ्यामध्ये आपण गवार लागवड करतोय। तर लागवडीपूर्वी शेतकरी मित्रांनो आपण एक ट्रॉली शेणखत या ठिकाणी दिलेलं आहे आणि शेणखताच्या नंतर आपण याला चांगली खोलवर नांगरट करून घेतलेली आणि नांगरटीनंतर याला आपण वखरणी करून घेतली आणि नंतर डुब्याच्या साहाय्यानं आपण सरी पाडून घेतलेली शेतकरी मित्रांनो। सरी पाडते वेळेस आपण याला एक 25 किलो 10-26-26 आणि 25 किलो सुपर फॉस्फेट बेसल डोसमध्ये दिलेले आहे। सरीचं जे अंतर आहे तर 2 सरीचं अंतर आहे 2 फूट ठेवलेलं आहे शेतकरी मित्रांनो। आणि आपण जी लागवड आता करतोय तर यामध्ये 2 झाडातलं जे अंतर आहे तर आपण 1 फूट घेतलेलं आहे, म्हणजे जास्तीत जास्त झाडांची संख्या आपल्याला कशी बसवता येईल या पद्धतीनं आपण 1 फुटाचं अंतर घेतलं आहे। 2 ओळीतलं अंतर जे तर हे 2 फूट आहे आणि 2 झाडातलं अंतर 1 फूट, अशा पद्धतीने आपण लागवड करतोय। तर बियाणं लागवड करण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो आपण बियाणाला जैविक बीज प्रक्रिया करून घेतलेली आहे। बीज प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही प्रकारचं रासायनिक औषध बुरशीनाशक वापरलेलं नाही आहे। तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण गावरान गाईचं गोमूत्र वापरलेलं आहे। लागवडीपूर्वी शेतकरी मित्रांनो 2 तास अगोदर आपण एक 500 ml मध्ये बियाणं भिजू घातलं व्यवस्थित 2 तास आणि त्यानंतर आपण जे इथं लागवड चालू केलेली आहे। त्याचा परिणाम असा होणार आहे शेतकरी मित्रांनो की गाईच्या गोमूत्रामध्ये आपण बीज प्रक्रिया केली असल्यामुळे हे सगळ्यात स्ट्रॉंग जैविक बीज प्रक्रिया आहे। यामध्ये तुम्ही जर कोणतंही रासायनिक बीज प्रक्रिया केली तर त्यापेक्षा कितीतरी पटीनं हे गुणकारक अशी बीज प्रक्रिया आहे। यामुळे एकही ठोम जळणार नाही आणि उगवण पण चांगले होणार शेतकरी मित्रांनो। तर त्या संदर्भात पण मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे की कशा पद्धतीनं आपण त्याची लागवड केली होती आणि त्याची उगवण कशी झालेली आहे ती मी तुम्हाला लाईव्ह नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आता लागवड केलेली जी गवार आहे शेतकरी मित्रांनो तर आणखी महिना सव्वा महिन्यामध्ये गवार ही निघणार आहे आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये गवारीला चांगल्या प्रकारे बाजारामध्ये मागणी असते। तर चांगला भाव आता लागवड केलेल्या गवारीला येत्या काळात मिळू शकतो। त्यामुळे अशा पद्धतीनं गवार लागवड जी आपण शेतकऱ्यांना करायची असेल शेतकरी मित्रांनो तर करू शकता। त्यासाठी तुम्ही जर पाणी भरपूर प्रमाणामध्ये असेल तर अशा पद्धतीने सरी पद्धतीत लागवड करू शकता। जर पाणी कमी असेल तर ड्रीप आणि मल्चिंगवर सुद्धा तुम्ही गवारीची लागवड करू शकता। येत्या काळात गवार हे नक्कीच तुम्हाला मालामाल करून जाऊ शकतं शेतकरी मित्रांनो। येत्या काळात गवारीला चांगला भाव राहण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनंच आपण आज गवारीची लागवड करतोय। तर शेतकरी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जे पण शेतकरी आणखी नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील। नमस्कार।